तुमच्या आशीर्वादाने आणि एकनाथ शिंदे साहेब आपली लाडकी आपले एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्याला जे पद मिळालं आहे नगरसेवकाचं ते आता ते तुमच्या आशीर्वादाने मिळाले. तुमच्या सपोर्टमुळे मला हे सगळं मिळालंय आणि तुमचा असाच आशीर्वाद आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे. सत्कार महिला मंडळ असेल त्यांनी सत्कार ठेवण्यामुळे ते बोलवलं. आता माझ्या कार्याचं साहेबांनी मी कार्य म्हणून नाही, सेक्शन 2चा नागरिक म्हणून काम करतो मी. कधीच असं म्हणजे नेता म्हणून नाही, तर मी पण 2 मध्ये जातो. मी काही बाहेर राहत नाही. लोक बाहेर नेऊन वल्गना करतात मी करून टाकेल असं मी तसं बोलत नाही. मी करतो, बोलत नाही. फक्त एक फोन करायची गरज आहे. तुम्ही माझ्या घरचे सगळे आहात, सगळे माझ्या पाठीशी आहात. त्यामुळे आता बाहेरचा वाढ होता, तिथं पण रिलेशन असंच माणूस म्हणून त्यांनी मतं दिली. म्हणजे राजू पाटील हा माणूस चांगला आहे म्हणून बाहेरच्या लोकांनी पण भरपूर मतं केली. ते 4 वार्डात ना नाकेवाला तर हिला कोण ओळखणार, पण नाही राजू पाटील आहे ना त्याची मिसळ. म्हणजे असे शब्द असतील, ज्येष्ठ नागरिक असतील. आता गार्डन मध्ये जा, जेवढे म्हणजे 200-300 ज्येष्ठ नागरिक राजू पाटील माझी वाट बघत असतात. मी काय नाही, पण एक त्यांना माहिती हा माणूस सच्चा आहे आणि काम बोललं तर करणार 100%. म्हणून तो विश्वास माझ्यावरती आहे. त्या विश्वासात मला आणि माझ्या धर्मपत्नीला निवडून दिलं सगळ्यांनी. आणि तुम्ही पण असंच पाठीशी राहा आणि ती तुमच्या पाठीशी राहील. मी तर आहे, तिला पण तुम्ही सहभाग, ती पण तुमच्यासारखी सर्वसाधारण घरात राहणारी पाहिजे. ती काय मॅडम म्हणून नाहीये, ती माती म्हणून ताई म्हणून. ती पण 2 नातवंड सांभाळते. ते काम म्हणजे जे तुमचे सगळे करतात तेच काम ती पण करते. तिला पण काय असं घमंड नाही. पण आता लेडीज वॉर्ड असल्यामुळे तिला मी उभं केलं आणि तुम्ही सगळ्यांनी तिच्या पाठीशी राहून तिला निवडून दिलं. सगळ्यांचे आभार मानतो. मॅडम ह्या विजय झाल्या आणि त्या निमित्ताने आपल्या चौकातील महिलांनी त्यांना छोटासा सत्कार करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी बोलवलं. त्या निमित्ताने इथे या शब्दाला मान देऊन या ठिकाणी हजर राहिल्या त्याबद्दल मी या महिला मंडळ आणि आपले सहकारी मित्र यांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर आपले सहकारी माजी नगरसेवक राजू पाटील साहेब यांचा निकाल आम्ही बऱ्याच दिवस ते आमच्या सहवासात करतात. म्हणजे आपल्याला असं योगा येत नाही की त्यांचा सत्कार करावा, ते नुसते कामातच असतात. तर आज योगायोगानंतर आपल्या दोघांचाही सत्कार या ठिकाणी करायला मिळाला. त्या निमित्तानं मी त्यांचंही स्वागत करतो. खरं तर याच्याबद्दल मला सांगायचं झालं तर खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत आणि त्या सर्वांनी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. कारण त्यांचं जे कार्य आहे अफाट कार्य आहे. त्यांनी कुठल्याही परिस्थितीला म्हणजे ते ज्या वेळेला नगरसेवक होते त्यावेळेला फेस टू फेस मला वाटतंय ठाण्यापासून वाशीपर्यंत त्याला कोणी ओळखत नाही असं त्यांचं कार्य आहे. कारण प्रत्येक जण लहान मुलापासून, आता मगाशी बघितलं, लहान मुलापासून त्यांच्या ओळखी आहे. आणि कुठलंही काही काम करायचं झालं किंवा काय करायचं झालं त्यांना फोन केला तर मग तो माझा मित्र आहे, तो माझे जवळचे आहे, तो माझे लांबचे आहे, असं त्यांनी कधी मतभेद ठेवला नाही. आणि याच्यातून त्यांनी जे कार्य केले ते कार्य खूप मोठं आहे. मग कुठं डॉक्टरसाठी असू दे, हॉस्पिटलमध्ये कोण ऍडमिट असू दे, किंवा इलेक्ट्रिसिटीचा काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा घरगुती काही प्रॉब्लेम असेल, आजूबाजूचे काही प्रॉब्लेम असतील, अशा ठिकाणी रात्री अपरात्री कधी कोणी फोन केला तर ते सातत्याने या ठिकाणी कुणाच्या होत होते. खरं तर त्यांचं ते कार्य बघितलं तर आपल्याला वाटते की माणसाने जन्माला आल्यानंतर हा जन्म एकदाच जातो. या जन्मात आपण असं कार्य केलं तर निश्चित त्याची कायम आठवण होती. म्हणून एक असं ज्यांचं कार्य खूप चांगलं असतं की लोकांच्या नेहमीच लक्षात राहतात. आणि या ठिकाणी त्यांचं कार्य करत असताना त्यांनी ही अशी कार्य उभा केल्यामुळं त्यांचं जे आजच्या ह्या इलेक्शन मध्ये काही लोक असतात आपल्या सगळेच आपल्या मताप्रमाणे सहभाग असतात असं नाही, पण त्यांनी जे त्यांचा ज्या मनाचा ध्येय किंवा त्यांची एक इच्छाशक्ती होती पण त्यांनी ती इच्छाशक्ती गाठली असं मला खऱ्या अर्थानं मला असं वाटतंय. आणि या कार्य मॅडमना पण मी सांगू इच्छितो की आमच्या या विभागामध्ये महिलांच्या काही बऱ्याच अडचणी असतात, त्यांच्या घरगुती अडचणी असतात किंवा काही छोटे मोठे काही उद्योग असतील किंवा काही कामं असतील, या निमित्ताने या महिला मंडळीच्या ठिकाणी लक्ष ठेवावं. आणि येणाऱ्या आता 5 वर्षाचा काळ आहे, त्या काळामध्ये त्यांनी आपल्या महिला, जसं पाटील साहेबांनी आपलं कार्य उभा केलं त्या पद्धतीने
त्यांनी निकाल तसंच कार्य उभा केलं पाहिजे. पुढच्या येणाऱ्या 5 वर्षात कुणीही कसा आहे समोरून आला तर आपल्याला त्याचा फरक पडणार नाही. तर आपण प्रत्येकाने या विभागात त्यांचं कार्यामुळे जे काय आपण त्यांच्या पाठीमागे राहतोय आणि गेले 15 दिवस आपण कार्य केलं, त्यांनी देश आणलं, या गोष्टी आहेत. म्हणजे जर त्यांना कोणी तुम्हाला सांगितलं की आपल्याला हे पूजा आहे किंवा कुठलं कार्य आहे, ते लगेच आलं असतं. म्हणजे त्यांच्यात असा कुठला दुरावा नसतो. आणि आपण सर्वांनी त्या मॅडम बरोबर निघाला सहकार्य करायला पाहिजे. आपल्या विभागात येतील त्या वेळेला आपल्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या पाहिजे. आपल्या अडचणी खूप असतात पण त्या सांगत नाहीत महिला, काही गोष्टी सांगत नाही. त्या काही महिलांनी पण लक्ष देऊन सांगा आपलंच करावं. जो शेवटी मन जिंकतो तो सर्व जिंकतो. त्या पद्धतीने त्यांनी सर्वांची मने जिंकली होती आणि त्या पद्धतीने हा त्यांचा हा विजय झाला. हा खूप मोठा विजय आहे. कारण नवीन पद्धत निवडली गेली या वेळेला. कारण आपला पहिला एक वार्ड असायचा, त्या वार्डातून उमेदवार निवडून यायचे. आज तसं बघितलं तर 4 प्रभाग होते, 4 याच्यातून 4 उमेदवार होते. 4 उमेदवारांपैकी सगळ्या 4ही ह्याच्यामध्ये आपलं कार्य एकाच वार्डात असतं. पण त्या बाजूच्या तिथून मते किती मिळतील काय मिळतील तर त्याने आपला भागच बघितला नाही. तर आजूबाजूचे जे भाग ठिकाण होते, वार्ड होते, तिथं देखील त्यांचं कार्य आहे. आणि म्हणून लोकांनी आपल्याला त्यावेळेला भरघोस मताचा मतं दिली आणि त्यांनी त्या ठिकाणचा विजय झालेला आहे.